नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप दळवी. तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वजण कसे काय आहेत? आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे गुप्त प्रार्थना. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, शास्त्रभाग आहे मत्तई अध्याय 6 आणि वचन आहे 5 ते 8 पर्यंत. तर मी वाचीन, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि तुमच्याकडे जर बायबल असेल तर तुम्ही सुद्धा नंतर काय करायचं आहे, वाचायचं आहे. प्रथम 5 वचन वाचतो आणि हेडलाईन आहे गुप्त प्रार्थना. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणाला पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तर तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझ्या गुप्तदसी पिता तुला तिचे फळ देईल. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगितले आहे की तसेच तुम्ही जेव्हा जेव्हा काय करता, प्रार्थना करता, तेव्हा काय डोंग्यासारखे प्रार्थना करू नका. तर तुम्ही काय करा, तू तर काय कर, आपल्या काय कर, खोलीत जा आणि खोलीच्या दरवाजाचा काय कर, दार लाव आणि काय कर, खोलीमध्ये प्रार्थना कर सांगितलं आहे. कारण तुझ्या गुप्तदसी पिता तुला काय देईल, त्याचे फळ देईल सांगितलं आहे. तर आपण 7 वचन वाचूया. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका, कारण आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. या ठिकाणी काय सांगितलंय की तुम्ही काय करता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा काय करू नका, परराष्ट्रीयासारखी काय व्यर्थ बडबड करू नका. म्हणजे पुष्कळ एकच गोष्ट काय पुष्कळ वेळा काय करू नका, सांगू नका. कारण त्यांना वाटते काय की आपण जितकं जास्त बोलू तितकं काय देव आपल्याला ऐकेल. परंतु देवाचे वचन सांगते काय, एक शब्द तरी आपण बोललो ना तर देवाला काय काफी आहे, देव ऐकतो. या ठिकाणी सांगितलं की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते, असे काही वाटते त्यांना वाटते. तर आपल्या शेवटचे वचन वाचूया 8. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. काय सांगितलं की तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्यांच्यापाशी मागण्याआधीच जाणून आहे. या ठिकाणी काय सांगितलं की तुमच्या गरजा काय आहेत हे काय तुम्ही त्यांच्यापाशी मागण्याआधीच तुमचा स्वर्गीय पिता काय आहे, जाणून आहे. म्हणून आपण काय करायचं नाही, प्रार्थना करत वेळेस व्यर्थ बडबड करायची नाही आहे. आणि प्रार्थना करत असता काय कुठे रस्त्यावर किंवा चव्हाट्यावर करायची नाही, तर काय आपल्या खोलीत जाऊन ना गुप्त काय करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. कारण काय या ठिकाणी वचन सांगते काय, तुझ्या गुप्तदशी पिता तुला काय देईल, त्याचे प्रतिफळ देईल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला वचन समजले असेल आणि वचन समजले असेल आणि वचनाद्वारे काय तुम्हाला शिकायला वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप दळवी मध्ये तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप दळवी आणि बाजूला जी घंटी आहे ती पण वाजवा. अशा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करीन तो प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर नमस्कार.